नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी तर आपल्याला असं पाहायला मिळतं की अमृता सावलीचा निरोप घेते आणि मग मेंदळेंच्या घरी जायला निघते. पण मग त्यानंतर व्यंकटेश सावलीला म्हणू लागतो की अगं सावली, तुझ्या वहिनींनी आपल्याला जर पुन्हा आपल्या लग्नाबद्दल काही विचारलं तर मग आपण त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यायची. मला तर ना आता खरंच खूप भीती वाटते. उद्या उठून त्यांनी आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे मागितलं तर मग काय करायचं. आणि तेव्हा सावली विचार करत म्हणू लागते की आपण त्यांना असं सांगूयात की आम्ही लग्न एका छोट्याशा देवळात केलं, अगदी साधेपणाने, आमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे काहीही नाही आहे. आणि त्यावर हा व्यंकटेश फक्त मान डोलावत हो म्हणतो, पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच विचार सुरू असतात. तो मनाशी म्हणत असतो की सावली, अगं हे खोट्या खोट्या लग्नाचं नाटक करण्यापेक्षा आपण खरंच लग्न करूयात ना गं. मी तुझा आणि अभिरचा अगदी आनंदाने आयुष्यभर सांभाळ करेल. पण तो हे सावलीसमोर काही प्रत्यक्षात बोलूच शकत नाही. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या राजकुमारचं ना घरात लक्ष असतं ना बिझनेसकडे, आणि त्याचमुळे तिलोत्तमा खूप चिडलेली असते. ती राजकुमारला सुनावत असते, त्याला धमकावत म्हणत असते की जर तू असाच वागत राहिलास ना तर याद राख, माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल. मी तुला आपल्या प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकेल. आणि त्यावेळी राजकुमार म्हणतो की अगं आई, काय चाललंय तुझं. हे बघ, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. माझं आपल्या बिझनेसकडे अगदी व्यवस्थित लक्ष आहे. मी जरी रोज रोज ऑफिसमध्ये जात नसलो ना तरी तिकडे काय सुरू आहे, पुढे काय करायचं आहे हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की जर खरंच हे असं असेल ना तर मग ठीक आहे, नाहीतर मग तू याद राख. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी येते मोनिका. आणि ती मुद्दाम तिलोत्तमासमोर राजकुमारला म्हणते की अरे राजकुमार, हे बघ, तुझा फोन सतत वाजतोय, कोणत्या तरी भैरवीचा कॉल येतोय. आणि ते ऐकून राजकुमार घाबरतो आणि पटकन कॉल कट करायला जातो. पण तिलोत्तमा चिडून म्हणते की राजकुमार थांब, कॉल कट करू नको, मला सांग ही भैरवी म्हणजे नेमकी कोणती भैरवी आहे, भैरवी वजे का. आणि तितक्यात हा राजकुमारचा वाजणारा फोन कट होतो. राजकुमारला तिलोत्तमाला काय उत्तर द्यावं समजत नाही. तो रागात मोनिकाकडे पाहत असतो आणि ती बाई तर जणू अशी उभी असते की तिला जणू काही माहितीच नाही. मग तिलोत्तमा राजकुमारला पुन्हा विचारते की राजकुमार, खरं खरं सांग, तुझं काय चाललंय. तू माझ्या पाठीमागे त्या भैरवीशी हात मिळवणी तर करत नाहीये ना. त्यावेळी राजकुमार म्हणतो, नाही नाही आई, असं काही नाहीये. तिने कदाचित मला चुकून कॉल केला असेल. पण तिलोत्तमाला कळून चुकतं की काहीतरी गडबड आहे. ती राजकुमारला पुन्हा पुन्हा बजावते की त्या बाईशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. याआधी जेव्हा ती आपल्या घरी आली होती तेव्हा काय घडलं होतं माहिती आहे ना तुला, त्यामुळे मला ती पुन्हा आपल्या आयुष्यात नकोय. पण मग राजकुमार स्पष्टपणे म्हणतो की आई, तुला तर माहिती आहे ना, सावली आता परत आली आहे. आणि जर तुला असं वाटत असेल ना की त्या सावलीने आपल्या आणि सारंगच्या आयुष्यात येऊ नये तर आपल्याला या भैरवीची मदत घ्यावीच लागेल. पण तिलोत्तमा स्पष्टपणे नकार देते, राजकुमारला बजावते की त्या बाईशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर ही जी मोनिका असते ना, ती राजकुमारला म्हणू लागते की राजकुमार, एकदा माझी आणि त्या भैरवीची भेट घालून देशील का रे. मला सुद्धा तिला एकदा भेटायचं आहे. कारण असं म्हणतात की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. आणि त्यावर राजकुमारही म्हणतो की हो ठीक आहे, मी लवकरच तुझी आणि तिची भेट घालून देईल. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अमृता तिचं आणि सावलीचं जे काही बोलणं झालेलं असतं त्याच्याबद्दल विचार करत बसलेली असते. तितक्यात तिथे येते तिलोत्तमा. खरं तर या तिलोत्तमानेच मुद्दाम अमृताला सावलीच्या घरी पाठवलेलं असतं, तिकडे नेमकं काय सुरू आहे हे पाहण्यासाठी. आणि मग अमृता या बाईला सांगू लागते की आई, मी तिच्याशी बोलले आणि तिने खरोखर दुसरं लग्न केलं आहे. आणि इतकंच नाही तर ती तिच्या या दुसऱ्या संसारात खूप सुखी आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमाला आश्चर्य वाटतं, कारण तिला अशी अपेक्षाच नसते की चक्क सावली दुसरं लग्न करेल. ती म्हणू लागते की हा सावलीचा दुसरा नवरा नेमका आहे तरी कोण. आणि तुला काय वाटतं, तो आपल्या सारंगपेक्षा उजवा आणि श्रीमंत आहे का. त्यावेळी अमृता म्हणते, आई हे बघा, प्लीज असा विचार करू नका, ती सुखात आहे हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की हे एक बरं झालं की त्या बाईने दुसरं लग्न केलं. आता मला सारंगशी बिनधास्त बोलता येईल, त्याला सांगता येईल की तू सुद्धा आता दुसऱ्या लग्नाचा विचार कर, आयुष्यात पुढे जा. आणि मग मला भीतीसुद्धा वाटत राहणार नाही की ती आणि तो कधीतरी एकत्र येतील. आणि त्यावर अमृताही मांडोलावत हो म्हणते, पण तिच्या मनात मात्र हेच सुरू असतं की कधी ना कधी सावली आणि सारंग हे एकत्र येणारच. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं
की आपली सावली अबीरच्या कपड्यांना इस्त्री करत असते. तितक्यात त्या ठिकाणी येतो तो व्यंकटेश. तो सावलीला विचारतो की काय गं, इतक्या रात्री तू काय करते? सावली म्हणते की मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं काहीतरी काम करावं. आता हे झालं की मी जाईलच झोपायला, पण तुम्ही काय करताय? त्यावेळी तो म्हणू लागतो की अगं मी तुझ्या खोलीत पाणी घेऊन गेलो होतो, तू तिथे नव्हतीस म्हणून तुला शोधत इथे आलो. पाणी मात्र रूममध्ये ठेवलं आहे बरं का. त्यावर सावली म्हणते की हो ठीक आहे. आणि मग हा व्यंकटेश म्हणतो की मला ना तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर ही बोलते की हो बोला ना, काय झालं? आणि मग हा व्यंकटेश म्हणू लागतो की सावली, आपण हे जे काही नवरा बायकोचं नाटक करतोय ना, त्यासाठी आपल्याला थोड्याशा तालमीची गरज आहे असं मला वाटतं. पण सावली म्हणते काय गरज आहे, आपण फक्त नाटक करतोय. पण व्यंकटेश म्हणतो की अगं त्याचं काय आहे ना, कधी कधी माझ्याकडून ना खूप चुका होतात. कोणी मला आपल्या लग्नाबद्दल विचारलं तर मला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. आणि त्यात तू मला सरळ स्टेजवर आणून बसवलंय. माझी काहीच प्रॅक्टिसही झालेली नाही आहे. मला सांग, आपण करत असलेलं हे नाटक लोकांना खरं कसं वाटणार? तर सावली म्हणते की त्याची खरंच काही गरज आहे का? कारण आपण ना हे फक्त सारंगसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी करतोय. पण तो जो व्यंकटेश असतो ना, तो ऐकायला तयारच नसतो. तो सावलीला म्हणू लागतो की सावली, लग्न हे 2 माणसांचं असतं आणि जर ते त्यांनी मनापासून निभावलं ना, तर मग बाकीच्यांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसतो. पण तो काय बोलतोय हे सावलीला समजतच नसतं, कारण तो वेगळीच काहीतरी बडबड करत असतो. सावली त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते. तो काय म्हणतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि शेवटी तर व्यंकटेश असं म्हणतो की सावली, तू दिवसभर खूप कष्ट करते, मग तुझी काळजी घ्यायला सुद्धा कोणीतरी हवं ना. आणि मी तुझी काळजी घ्यायला तयार आहे, तू माझ्यावर हक्काने रागवत जा. आणि ते ऐकून सावली घाबरूनच त्याच्याकडे पाहते. तर व्यंकटेश पुढं असं म्हणतो की अगं मी हे सगळं फक्त आपल्या नाटकासाठी बोलतोय, बाकी काही नाही बरं का. आणि तो तेथून निघून जातो. सावलीला मात्र कळतच नाही की हा आत्ता नेमका काय बोलून गेला. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. सारंग ओवीला आणि अबीरला घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेने यायला निघालेला असतो. सिंहगड फिरून ते दोघेजण खूपच खुश असतात. आणि मग त्यानंतर ते सारंगकडे हट्ट करत म्हणू लागतात की आता आपण आळंदीला जाऊयात. सारंगही आनंदाने तयार होतो आणि त्या दोघांना घेऊन आळंदीला जायला निघतो. आणि त्यावेळी ओवीच्या बॅगमध्ये त्या खंड्याचा मोबाईलसुद्धा असतो. आणि त्याचंच लोकेशन राजकुमारला ट्रेस झालेलं असतं आणि तो त्या मोबाईलच्या लोकेशनच्या दिशेने निघालेला असतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की गाडीमध्ये सारंग, अबीर आणि ओवी यांची दंगामस्ती सुरू असते आणि त्यांच्याच गाडीचा पाठलाग हा राजकुमार करत असतो. त्याला असं वाटत असतं की आता लवकरच खंडे आपल्या हाती लागणार आहे. पण मग त्यानंतर अचानक सावलीचा कॉल येतो आणि ती सारंगला सांगते की आता फिरणं खूप झालं, तुम्ही घरी परत या, इकडे सगळं ठीक आहे. आणि त्यामुळे सारंग मुलांना घेऊन मग घरी जायला निघतो. त्यामुळे इकडे राजकुमारला कळत नाही की हा खंड्या नेमका चाललाय तरी कुठे, नेमका करतोय तरी काय. आणि मग अचानक त्याला ते लोकेशन दिसेनासं होतं आणि मग तो सरळ त्या खंडाला कॉल करायचंच ठरवतो. आणि त्यामुळे इकडे ओवीच्या बॅगमध्ये असणारा तो मोबाईल वाजतो. सारंग तिला विचारतो की काय गं, कोणाचा मोबाईल घेऊन आली आहेस तू? ओवी सांगते की अरे बाबा, आपल्याला कॅम्पच्या ठिकाणी जो मोबाईल सापडला होता ना, तोच मी घेऊन आली आहे. आणि आता त्यावरच कोणाचा तरी फोन येतोय असं वाटतंय. आणि मग त्यानंतर ती पटकन बॅगमधून तो मोबाईल काढते आणि सारंगकडे देते. त्यावर राजकुमारचं नाव फ्लॅश होत असतं, पण सारंग ते पाहणार त्याआधीच तो मोबाईल पुन्हा एकदा स्विच ऑफ होतो. आणि सारंगला राजकुमारचं नाव काही पाहताच येत नाही. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की सावली घरात तिचं काम करत असते आणि त्यावेळी अचानक तिला काल रात्री तो व्यंकटेश जे काही बोलला ते आठवतं. आणि आता कुठे जाऊन तिला क्लिक होतं की तो व्यंकटेश नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत होता. आणि ती घाबरून म्हणते की मी फक्त माझ्या अबीरच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्यावर अवलंबून होते, पण त्यांनी मात्र या सगळ्याचा चुकीचाच अर्थ काढलेला दिसतोय आणि मला हे सगळं आता थांबवावं लागेल. तितक्यात अबीर घरी येतो. त्याला पाहून सावलीला खूप आनंद होतो आणि मग दोघेजण एकमेकांशी भरपूर गप्पा मारतात. त्यानंतर सावली त्याला विचारते की काय रे, तुझे सुपर हिरो कुठे आहेत? अबीर सांगतो की अगं त्यांनी मला बाहेर सोडलं आणि ते निघून गेले. पण ते ऐकून सावली चिडते. तिला असं वाटत असतं की सारंगने आतमध्ये यायला हवं होतं, आपल्याशी बोलायला हवं होतं. आणि तिच्या अशा वागण्यामुळे अबीर तिला म्हणतो की अगं आई, काय चाललंय तुझं? तू ना आजकाल वेगळीच काहीतरी वागते. आणि त्यामुळे सावली ही मनाशी विचार करू लागते की नेमकं काय झालंय मला, मी अशी का वागते? तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.